जिल्हा बँकेने जप्त केलेला डॉक्टर तनपुरे साखर कारखाना येत्या 15 दिवसांमध्ये सुपूर्द करून संचालकांच्या ताब्यात देऊन कारखान्याचे गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणार असल्याची हमी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली। कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या सभासद आणि कामगार ऊस उत्पादकांच्या समोर मेळावा संपन्न झाला। याप्रसंगी आमदार कर्डिले आपल्या अध्यक्ष भाषणात बोलत होते। याप्रसंगी ते म्हणाले की मी राहुरी कारखान्यामध्ये कधीही राजकारण केले नाही। मी कारखाना सुरू करण्यासाठी कायम प्रामाणिकपणे मदत केली असून कारखान्याच्या सभासद आणि कामगारांच्या हितासाठी कारखान्याच्या निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेत ज्याच्या ताब्यात कारखाना येईल त्यास कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला होता। तो मी आज खरा करून दाखवला असून यापुढेही कारखान्यास मदत करणार आहे। मी तनपुरे कारखान्यामध्ये राजकारण केल्याचे विरोधक माझ्यावर आरोप करतात, पण मी सांगतो की मी कधीच कारखान्यासंदर्भात राजकारण केले नाही। जर कोणी असे ठामपणे सांगत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असं कर्डिले या प्रसंगी बोलताना म्हणाले। आणि पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केलं होतं की ज्याच्या ताब्यामध्ये शेतकरी सभासद कारखाना देतील त्याला जिल्हा बँक, राज्य सरकार, केंद्र सरकारतून जी मदत लागेल, जी सहकार्य लागेल ती करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आणि तो शब्द पाळण्याचा आज आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम केलं। जिल्हा बँकेतून आपण आपल्याला माहिती का आता त्याच्यामध्ये हप्ते पाडून देण्याचा निर्णय कालची 30 तारखेला जी काही बोर्ड मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालं आहे। जवळजवळ आता जिल्हा बँकेतून कारखान्याला 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे आणि एकदा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला आता कारखाना दुसऱ्या बँकेतून त्याच्यामध्ये कर्ज उभा करील आणि तो कारखाना आपल्याला 15-3 आठवड्याच्या आतच जिल्हा बँक तुमच्या कारखान्याच्या चेअरमन संचालकाच्या ताब्यामध्ये देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये होईल आणि महिन्याभरात आता हा कारखाना चालू होईल अशी मला त्याच्यामध्ये अपेक्षा आहे। ज्या सभासदांनी विश्वासाने परिवर्तन मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली त्या विश्वासास पात्र राहून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीनं आज मोठे पाऊल उचलले असून यासाठी ऊस उत्पादक आणि कामगार संचालक मंडळ या सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे। ऊसतोडी संचालकांच्या शिफारशीनुसार होणार। गेस्ट हाऊसचे कुलूप उघडणार नाही, संचालकांना भत्ता मिळणार नाही, संचालकांना वाहने मिळणार नाहीत, इतरही खर्चांना फाटा देण्यात येईल। 4 वर्षांमध्ये कारखाना पूर्ण क्षमतेनं चालवणार असून कामगारांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये, कारखान्याच्या गेटच्या आत राजकारण आणू नये, अन्यथा कारखान्यास कुलूप लावून निघून जाऊ असा सज्जड दम डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रसंगी दिला। नाही, शेवटी इतकी मेहनतीने या स्तरावर आपण पोहोचलेलो आहे। कर्डिले साहेबांनी पुन्हा प्रतिष्ठापनाला लावून या ठिकाणी आपल्याला सहकार्याची भूमिका घेतली। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील मी असतो, आम्ही रात्रंदिवस इतर ठिकाणी जाऊन पळपळ करून हा कारखाना सुरू कसा होईल, आमचे संचालक आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक प्रत्येक ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करून हा कारखाना कसा सुरू होईल विविध सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही भेटतो। हा फक्त कारखाना चालू करण्यासाठी फक्त आम्ही चालू करायचा आणि मग ऊस बाहेरून आणायचा यासाठी कधी घेतलेलंच नव्हतं। निवडणुकीचे एजेंडे क्लिअर फिक्स होते आणि यामध्ये सभासदांचं सहकार्य असेल तरच हा कारखाना पुढच्या वर्षी देखील चालू राहील। सभासदांनी ऊस घातला नाही, शेवटी कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे, हा कर्डिले साहेबांच्या मालकीचा नाही, सुजय विखेचा नाही, संचालकाचा नाही। तर सभासदांच्या मालकीचा असलेला कारखानाची जबाबदारी सभासदच घ्यायला तयार नसतील तर मग ही जबाबदारी आम्ही तरी कशाला उचलायची। तर सभासदांना जर त्यांचा कारखाना त्यांच्या मालकीचा कारखाना चालवायचा असेल तर यासाठी लागणारा ऊस हा सभासदांनीच घालवावा। 1 टनसुद्धा ऊस हा बाहेरून आणला जाणार नाही। परिसरातले सभासद जर ऊस घालत असतील तर हा कारखाना चालवला जाईल, अन्यथा पुन्हाचे हप्ते थकून हा जिल्हा बँक जप्त करून लिलावाला काढून खाजगीकरण जरी केलं तरी त्यामध्ये आमचा हरकत राहणार नाही। मात्र जर सभासदांनी ऊस घातला आणि प्रामाणिकतेने सभासदांनी ऊसतोड कार्यक्रमाला राबवून दिला तर निश्चित भविष्य कालावधीमध्ये हा कारखाना कधीच बंद पडणार नाही ही खात्री देखील सभासदांना मी देतो। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरसिंग पवार यांनी केले तर प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, संचालक शिवाजी गाडे, चाचा तनपुरे, विजय डवले, सुरेश करपे, नामदेव ढोकणे, अशोक खुरुद, नंदकुमार डोळसे, आसाराम ढूस, सत्यवान पवार, दादा पाटील सोनवणे, सोपानराव म्हसे, रमेश ओंडे, आर तनपुरे, गोरक्षनाथ तारडे, धनंजय मेहत्रे, साहेबराव गाडे, प्रभाकर गाडे, उत्तमराव म्हसे, संभाजीराजे तनपुरे, राजेंद्र ओंडे आणि आभार कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी मानले। न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एस नानमडिया, राहुरी।